हॅलो, महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी नाचणीचे आंबील बनवणार आहे। चला तर सुरुवात करूया। तर यामध्ये 2 चमचे नाचणीचे पीठ घ्यायचे आहे। शरीराला थंडावा देण्यासाठी उन्हाळ्यामध्ये नाचणीचे आंबील पिले जाते। आता यामध्ये आपण ताक मिक्स करायचं आहे। ताकाऐवजी तुम्ही दही घेतला तर ही चालेल। नाचणीच्या पिठामध्ये कॅल्शियम आणि लोहे भरपूर प्रमाणात असतं। आता ताक आपण नाचणीच्या पिठामध्ये मिक्स करूया आणि हे दोन्ही मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। यानंतर आपण याला रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे। आता पातेल्यामध्ये आपण पाणी घेऊ। पाणी जवळजवळ 3 ते 4 वाट्या आपण घ्यायचं आहे। यामध्ये मीठ अर्धा चमचा, त्यानंतर जिरे अर्धा चमचा किंवा जिऱ्याची पूड घालायची आहे। आता हे पातेलं आपण गॅसवरती ठेवायचं आहे आणि पाण्याला उकळी आणू द्यायची आहे। हे पहा, आता पाण्याला उकळी येत आहे। पाण्याला अशी कडक उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण जे नाचणीचं पीठ रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवलेलं आहे ते यामध्ये मिक्स करायचं आहे। ते मिक्स केल्यानंतर आपण सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये गुठळी होता कामा नये। तर हे आंबील थोडं पातळच ठेवायचं आहे, ते थंड झाल्यानंतर घट होत जातं। आता यामध्ये आपण हिंग ॲड करू। नाचणीचे आंबील आता तयार झालेले आहे। नाचणीचे आंबील आता तयार झालेले आहे। रूम टेम्परेचरवरती आपण थंड करायचं आहे। गॅसची फ्लेम बंद करून घेऊ आता। तर नाचणीचं आंबील हे थंड झाल्यानंतर घट होतं, त्यानंतर ते आपण ताकामध्ये मिक्स करून प्यायचं आहे। आता आपण सर्व करूया। हे आपण आंबील घेतलेलं आहे। आता त्यानंतर आपण ताक 1 पेला घ्यायचा आहे।
हे आता आपण दोन्ही मिक्स करायचं आहे आणि मगच त्याला आपण प्यायचं आहे। असं हे पौष्टिक नाचणीचं आंबील आता तयार आहे। आता उन्हाळा आलेला आहे, त्यामुळे ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्यास पाहायला भेटतील। थँक्यू।